बिना परमिट गाड्यांचा दहशतखोर प्रवास आता थांबणार। अमरावतीच्या रस्त्यांवर अवैध ट्रॅव्हल्सची दादागिरी संपवण्याकरिता आता वाहतूक शाखा आणि आरटीओ विभाग दोन्ही सज्ज झाले आहेत। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा, अचलपूर आणि पंचवटी परिसरात दररोज अवैध प्रवासी ट्रॅव्हल्स निर्भयपणे सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर सिटी न्यूजने थेट पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला। ज्यांच्याकडे परवाना नाहीत किंवा काही लोकांकडे परवाना आहे परंतु परवाना शर्तीचे उल्लंघन होतात, त्या सर्व वाहनावर आपण मोटर वाहन कायदा जे अवैध प्रवासी वाहतूक कलम म्हटले जातं, आपण ती कारवाई करत असतो। चालू वर्षामध्ये मार्च महिन्यापर्यंत आम्ही एकूण 10 वाहनावर कारवाया करण्यात आलेल्या आहेत खाजगी बसेसवर। त्यामध्ये काही बडनेरा, यवतमाळ चालणाऱ्या वाहनं आहेत। आपण जसं म्हणतात काही परतवाडा, खंडवा चालणाऱ्या वाहनांवर सुद्धा आम्ही 66,192 वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। तसंच आपण भविष्यात सुद्धा आम्ही ज्या वेळेवर अधिकारी, कारण कर्मचाऱ्यांना त्या वाहनावर म्हणजे कारवाई करण्याचे अधिकार नसतात, जे अधिकारी आहेत त्यांना आहेत। मी किंवा माझे अधिकारी जे आहेत, आम्हाला आमच्या पेट्रोलिंग दरम्यान जे वाहन मिळतात आम्ही त्यांचे परमिट तपासून जर मिळून आले नाही तर आपण किंवा परवाना शर्तीचे उल्लंघन करताना मिळून आले तर आपण नियमित कारवाई करत असतो आणि यापुढे सुद्धा आपण अशा वाहनावर कारवाई करत आहोत। पूर्व झोन वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी स्पष्ट केलंय की आरटीओ विभागाला याबाबत वारंवार सूचना दिल्या आहेत। रस्त्यावर अडथळा होणार नाही याची जबाबदारी वाहतूक शाखेची असली तरी बिना परमिट ट्रॅव्हल्सवर थेट कारवाई करण्याचा अधिकार केवळ आरटीओ कडे आहेत। जर या गाड्यांमुळे एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण, असा थेट सवाल करत त्यांनी अशा सर्व अवैध वाहतूक व्यवस्थेवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिलेत। या दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक ज्योती भिल्लेकर यांनी सुद्धा पंचवटी आणि आसपासच्या भागात अवैध वाहतुकीवर कारवाई सुरू असल्याची माहिती दिली आहे। खास करून ओव्हरलोड खासगी वाहनांवर आणि सकाळी धावणाऱ्या अवैध ट्रॅव्हल्सवर पोलिसांची थेट नजर आहे आणि अशा वाहनांवर तात्काळ कारवाई होणार असल्याचेही सांगितले आहे। शहरात दररोज धावणाऱ्या बिना परमिट्स ट्रॅव्हल्सने प्रवाशांचा जीव धोक्यात घातला आहे, परंतु आता पोलीस आणि आरटीओ विभाग दोघेही सज्ज झाले आहेत। पाहायचं हेच आहे की ही कारवाई किती ठोस आणि सातत्यपूर्ण होते।